सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजापूर, चाणवली आदी गंगा सर्वत्रच प्रसिद्ध आहे। निसर्गाचे अनेक चमत्कार कोकणात पाहायला मिळतात। असाच एक चमत्कार म्हणजे कणकवली तालुक्यात शिवडा वाघोपेवाडी इथं प्रवाहित झालेले 2 झरे। वास्तविक या ठिकाणी पाण्याचे अन्य कोणतेही स्रोत नसताना सुद्धा अचानक झरे प्रवाहित झाल्याने ग्रामस्थांमधून सुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे। पाहूया कोकण नाऊचे प्रतिनिधी परेश कांबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवडा वाघोपेवाडी इथले नामदेव कोरगावकर हे सोमवारी दुपारच्या सुमाराला टेकडीवर लाकडं आणण्यासाठी गेले होते। त्याचवेळी त्याच परिसरातील काजरे सखल या भागातल्या ओहळात त्यांना पाण्याचा छोटा प्रवाह वाहताना दिसला। नामदेव यांनी ही माहिती वाडीतल्या अन्य ग्रामस्थांना सुद्धा दिली। ग्रामस्थांनी सुद्धा घटनास्थळी येऊन पाहणी केली। तोपर्यंत प्रवाह काहीसा मोठा झाला होता। ओहळात ठिकठिकाणी पाणी साठलं होतं। सर्व ग्रामस्थांनी मिळून झऱ्याचा माग काढायचं ठरवलं। त्यानुसारच्या पाहणीत काजरे सकलपासून टेकडीच्या दिशेनं ओहळात ठिकठिकाणी पाणी वाहताना दिसत होतं। वाघोपेवाडी इथून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर शिवडा धरण आहे। मात्र त्याची पातळी सध्या वाहणाऱ्या झऱ्यांच्या उगमापेक्षा खूप खाली आहे। तर तब्बल 3 किलोमीटर अंतरावरून नदी वाहते। परिसरात पाईपलाईन सुद्धा नाही। असं असताना सुद्धा अचानक झरे वाहू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये सुद्धा कुतूहल निर्माण झालंय। मात्र ग्रामस्थांनी यामागची नेमकी कारणं शोधायचं ठरवलंय। याबाबत तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून पाहणी करून घेण्यात येणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। आमच्या गावात शिवडा धरण आहे ते आमच्या गावात आम्हाला त्याचा काय कधी फायदा नाही। आमच्या वाडीत पाणी ते येत नाही। बाकी आमच्या 10 वाडीत ते पाणी आहे, पण आमच्या 2 वाडीला पाणी नाही। रावतवाडी आणि वाघोपेवाडी ही आमची उंच पातळी असल्यामुळे आम्हाला ते धरणाचं पाणी येत नाही। आता आमच्यात ही नवीन स्तोत्र पाण्याचं निर्माण झालं आहे ते धरणापासून जवळजवळ 150-200 फूट उंचीला आहे। म्हणजे धरणाच्या पाण्याची पातळी आहे ना त्याच्या जवळजवळ 300 फूट उंचीपर्यंत ते स्तोत्र आहे। आणि ते पाणी जर चालू राहिलं तर आमच्या वाडीला चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो। आणि तिकडे कोणचं घर वगैरे असं काहीच नाही आहे। नळ योजना वगैरे ते पाईपलाईन असेल असं काही आम्हाला तर आमच्या 70 वर्षाचे आमचे चुलते विलते त्यांच्या अगोदरपासून तिकडे पाण्याचं काही नवीन असं स्तोत्र होतं असं काही माहिती नाही। ते आताच हे आम्हाला फक्त समजलं। या 8 दिवसात पाणी तिथे साठवून ते आता खाली वाहत आहे। आणि दोन्ही वाटेने पाणी आलेलं आहे। ते मेन म्हणजे 2 डोंगराच्या याने आम्हाला पहिलं पाण्याचा शोध लागला म्हणजे आम्ही लाकडं हे आणायला गेलो त्यावेळी आम्हाला ते पाणी दिसलं म्हणून आम्ही ते पाणी बघायला गेलो। आणि नंतर आम्ही हे केलं तर आमच्या धरणाचं असेल म्हणून आम्ही एक डिस्कस केलं तर धरण आमच्यापासून 1.5-2 किलोमीटर साधारण लांब आहे। मध्ये डोंगर भाग आहे आणि ती पाण्याची पातळी पण ती भरपूर खाली आहे। ते पाणी असणार नाही म्हणून आमचं मत निश्चित झालं। त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की याची सोच पुढे व्हायला पाहिजे, कारण भूगर्भातली उलथापालथ झाली असेल त्याच्यासाठी भूजल तज्ज्ञांच्या मार्फत याची काय म्हणजे उलथापालथ आहे, पाणी कसं आलं, हे टिकणार पाणी का, याची जरा पाणी चांगले घटक आहेत पाण्यात क्षार किंवा दूषित पाणी आहे याचं पण चौकशी होणं गरजेचं आहे ना। जर पाणी ग्रामस्थांनी वगैरे कोणी पिलं तर त्यांना काय त्रास झाला तर त्याच्यासाठी त्यांनी पण जरा हे करायला पाहिजे। जल तज्ज्ञांनी सहकार्य करून त्या पाण्याची जरा काय शोध हे केला तर आम्हाला जरा बरं वाटेल आणि ते होणं गरजेचं आहे। ही संपूर्ण टेकडी भरगच्च झाडांनी भरलेली असून मुख्यत्वे त्यात काटेरी झाडं सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत। ग्रामस्थांनी किमान टेकडी चढण्यासाठी तरी झाडी साफ करत एक पायवाट तयार केली आहे।
तर झरे प्रवाहित झाल्यानंतर परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा वाढलाय. झऱ्यांचा मार्ग काढत असताना ओहळात 2 ससे सुद्धा आढळले. साहजिकच हे झरे चैतन्य निर्माण करणारे असल्यानं ते कायमस्वरूपी राहावेत अशी तिथल्या ग्रामस्थांची इच्छा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजापूर जाणवली आदी गंगा सर्वत्र प्रसिद्ध आहेत. निसर्गाचे अनेक चमत्कार कोकणात पाहायला मिळतात. असाच एक चमत्कार म्हणजे शिवडाव वाघोपेवाडी येथील उन्हाळ्यात प्रवाहित झालेले 2 झरे. हे 2 झरे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हरीश कांबळी, कोकण 9, कणकवली.